तर म्हणजे हा इकडे भेंडा बघा केवढा झालाय भेंडी, याची साईज बघा केवढी मोठी आहे। हा पूर्ण गावठी भेंडा आहे। इकडे बघता हा आपला अननस आहे आणि अननस वरती ना फुल पण व्हायला चालू झालंय बघा, एकदम मस्त फुल आलंय, आता जवळपास आपल्याला खायला मिळेल। आणि इकडे बघताय मस्त आहे पडवल झालाय ना, बघा कसं सरळ गेलंय। हा या पडवलची साईज बघा केवढी मोठी लांब लचक आहे, जवळपास जमिनीला टेकत आलाय बघा। हा इकडे झालंय मोठा झालाय हे बघा, ह्याची साईज चांगली आहे, इथे मस्त आलाय हा बघ, हा पण होईल मोठा होईल। आणि कारली बाई कारली पण मस्त झाली ती बघ, कारली भरपूर झाल्या हो कारली छान झाली ती बघा ना, आतमध्ये पण आहे बघ, हे पण इकडं पण आहे, हे बघ इकडं पण मस्त कारली झाली ना। नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये। तर मंडळी आज ना तुम्हाला आम्ही आमच्या अंगणातील वेगवेगळ्या भाज्यांची बाग दाखवणार आहोत। म्हणजे आम्ही नेहमी ना पावसाळ्या ऋतूमध्ये वेगवेगळ्या भाज्या लावतो। आम्ही मे महिन्यात जेव्हा गावावरून पुन्हा मुंबईला जातो ना, तेव्हा सर्व मांडव वगैरे घालून जातो आणि पाऊस चालू झाला की आजी ना त्याच्यामध्ये वेगवेगळ्या भाज्यांच्या बिया पेरत असते। तर आज पूर्ण ह्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला अंगणामध्ये आमच्या कोणकोणत्या भाज्या आहेत आणि फळं वगैरे काय झालेली आहेत ते पाहायला मिळणार आहे। तर मंडळी आता आपण आपल्या अंगणामध्ये आलोय आणि अंगणामध्ये ना आपण वेगवेगळ्या भाज्यांची अशी लागवड केलेली आहे। ऍक्च्युली आपण मे महिन्यामध्ये येतो तेव्हाच हे सर्व मांडव घातला होता ना, आम्ही मांडव घालून ठेवतो। मग आमची जवळची आजी कशी सर्व बिया म्हणजे लावते, त्याच्यात काय लागवण करायचं ती करते मग पाऊस पडला की। आणि पाऊस पडल्याच्या नंतरला ना एवढ्या सर्व भाजी इकडे रुजतात ना, बी टाकल्याच्या नंतरला भरपूर होतात। बघा इकडून बघू शकता केवढ्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आजीने लावलेल्या आहेत। तर आम्ही मांडव घातलेला, ते तुम्हाला आता पुढे दाखवतो काय काय नक्की भाज्या आहेत त्या। पहिली कोणती इकडे भाजी आहे बघता, इकडे पहिली भेंडी लावले नाहीत आजीने। हे बघा हे सर्व ना भेंड्याचे रोपटे आहेत, बरेच मोठी झालेली आहेत। हे बघा हाईट बघा केवढी वाढली इकडे, हे सर्व तुम्हाला ना लाईनीतच भेंडी पाहायला मिळतील। हा बघा हा पण एकदम मोठा झालाय, एवढी हाईट बघा एवढी झाली। या लाईनीला ना आम्ही दरवर्षी म्हणजे अशी बांधाच्या साईडला जशी भेंड्याचे रोपटे लावतोय, कशी पानं वगैरे मोठी अशी होतात ना, त्याच्यामुळे मग बाहेर वाढायला मदत होते। इकडे ह्या साईडला पण आहेत ना सर्व भेंड्याची, इकडे पण भेंडीच आहे। इकडे दालची भाजी बघा, ही आमच्या दरवाजाच्या समोर अंगणात होती, ती दालची भाजीला बोलतात। ही दालची भाजी कोकणामधली ना अतिशय फेमस प्रसिद्ध भाजी आहे, ही प्रत्येक जण आवडीने खातो ना ही। हो ही तर आमची म्हणजे एकदम आवडती भाजी सर्व, म्हणजे आमची मुलं पण आम्ही पण सर्व खाता आवडीने। ही कांद्यामध्ये खास करून छान लागते ना, कांदा टाकून ना भाजी लई मस्त लागते, आणि भेंडा आतमध्ये टाकला तर अतिशय उत्तम। गावाला जास्त करून भेंडा कांदा आणि दालची भाजी अशा पद्धतीने बनवतात, तर छान लागते। आणि इकडे पण हे बघा इकडे बघा केवढी वाढलेली आहे, ही मस्त एकदम मोठी मोठी पानं आहेत, बघा केवढी मस्त झालेली आहे भाजी। यावर्षी तरी पण आई जास्त नाही ना झाली, कमी लावलेली आहे यावर्षी। तरी पण बऱ्यापैकी ठीकठाकच आहे, नाहीतर दरवर्षी केवढी एकदम पूर्ण भरलेला असतो, अंगण आहे ना पूर्ण भरतो। खराब लागलं ना त्याच्यामुळे कीड लागली, ती अर्धी भाजी मेली म्हणजे खराब झाली, कीड वगैरे लागली तर मग जास्त होत नाही। तर इकडे ना पुढच्या साईडला ही सर्व चहाची पात आहे, ही आम्ही जास्त करून लावत नाही, अगोदर म्हणजे लावलेली एकदम जुनी, तर पावसाळ्यामध्ये मस्त होते ना ही। मे मध्ये होती त्या थोडी होती, आता पावसाळ्यात बघा आधी किती झाले, ती पावसाळ्यात भरपूर मोठी होते। हे बघा इथे पण आहे, ही कशी पूर्ण जमिनीत रुजलेली आहे, ही आम्ही खाली जशी ठेवली जमिनीत, आणि आता वाढायला कसं मदत होते, कोंडीमध्ये कसे वाढायला भेटत नाही चांगली, तरी पण आता छान झाले। जमिनीत लावली ना रोपा, म्हणून ती आता चांगली झाली, नाही तर पहिली कुंडीत ठेवलेली होती। हो हे बघा ही पण अगोदरची कुंडी आहे बघा इथे, तिच्यामध्ये कशी एवढी झाली नाही, पण इकडे बघा ही पूर्ण मस्त झालेली आहे। आणि हा मेन आहे आपला, हात जो दिसतोय ना तुम्हाला मांडव, आम्ही गावाला जाताना मुंबईला जाताना ना हा मांडव घालून गेलेली। हो आणि हा म्हणजे दर टायमाला आम्ही मुंबईला जाण्याच्या अगोदर असं लावून ठेवतो, एकदा पाऊस चालू झाला ना की मग लावू शकत नाही, त्याच्यामुळे अगोदरच सर्व काम करून ठेवायला लागतो। आम्ही मुंबईला जातानाच मांडव घालून जातो, मग आजी कशी जवळची त्याच्यात मग कारल्याच्या बिया पळवलीच्या बिया घालते, मग ते होतात पावसाळ्यात। हो ते तर आहे। आणि मेन ना बघा इथे दिसतंय, हा मेन ही जागा आहे, इथे अशी मातीचा असं छोटासा डोंगर टाईप बनवायला लागतो, जरा माती वरती घ्यायला लागते, मग त्याच्यामध्ये आजी सर्व बिया वगैरे घालते ना ही, त्याच्यात बिया घालते, मग असे आम्ही साईडला ना हे बघा हे असे साईडला असे शिरा लावून ठेवतो गोल गोल, मग त्याच्या साह्याने बरोबर ती वेली वरती जातात, मांडावर चढतात। ही वेली ना कशी जमिनीवर ठेवला तर त्यांची वाढ बरोबर होत नाही, भोपळ्याच्या वेली वगैरे ठीक आहे लावले तर ना, कारली आणि पळवल ही ह्यांना मांडवच घालायला, भोपळा किंवा तवसा म्हणजे काकडीच्या ना वेली जमिनीवर असल्या तरी चालतात, ह्यांना मांडव घालायला लागतं। आणि इकडे बघताय मस्त आहे पडवल झालाय ना, बघा कसं सरळ गेलंय,
ह्या पडवलची साईज बघा केवढी मोठी लांब लचक आहे, जवळपास जमिनीला टेकत आलाय बघा. थोड्या अजून असते ना पूर्ण जमिनीला टेकला असता आणि खालपासून उंच एकदम असा पडवल आहे नाही. आणि आपण कसं मांडव मेन आहे ना तो उंच घालायचा. मांडव उंच घातल्याने की पडवल कसं सरळ खाली त्याला जागा भेटत असं तो खाली जातो. हो आता जास्त खाली घातलं की कुसू शकतो नाही. पडवलं ना कसं उंच मांडव पाहिजे. त्यामुळे हा असं मस्त पडवत झाला इकडे. अगोदर पण आजी बोलली झालेला पण ते खराब झाला ना. झालेली 1-2 पडवला आम्ही यायच्या आधी इकडे लय म्हणजे माकडे येतात. हो ती माकडाने तोडून टाकली. ते पण आहे माकडांची भीती. हा एक राहिलाय तर हा बघा मस्त खायला मिळेल. आणि कारली बाई कारली पण मस्त झाली ती बघ. कारली भरपूर झाल्या छोटी छोटी बघा. कारली छान झाली ती बघा ना. आतमध्ये पण आहे बघ. हे पण इकडं पण आहे. हे बघ इकडं पण मस्त कारली झाली ना. आपण इथे आहे ना. हो ह्या टायमाला कारली भरपूर झाली. मागच्या टायमाला एवढी नव्हती. आता फुलताय ती काय छोटी छोटी आहेत. आता होतील आपण जास्तपर्यंत. ही कशी गावची जी कारली असतात ना ती तुम्हाला लहान साईज मिळेल. मुंबई सारखी मोठी नसते कारली. ही यांची एवढी साईज असते किंवा ह्याच्यापेक्षा ना लहान पण तुम्हाला साईजची कारली मिळतील. पण या गावच्या कारल्यांची टेस्ट भारी असते ना. गावची कारली ना टेस्टीला चांगली लागतात. हा आजीने अगोदर पण भाजी बनवली होती. आम्ही आलो ना तेव्हाच आजीने नक्की कारल्याची भाजी बनवली होती. टेस्ट केली एवढी भारी लागली ना. गावची कारल्याची टेस्ट आणि मुंबईच्या कारल्याची टेस्ट त्याच्यात भरपूर फरक. तर इकडे ना मांडवाच्या खालीच ही सर्व अळूची पानं सुद्धा आहेत. हे बघा हे आम्ही काय केले उन्हाळ्यात कांदे ना पहिले इथेच होते. मग ते आम्ही कांदे सगळे इथे जागाने म्हणून काढले आणि ते बघा फुलं त्या साईडला लावले. हे बघा कांदे तिथे पण झाल्यात आणि इथे मग कांदे कुठे राहिलेले होते मातीत ते मग बरोबर आपोआप पावसात येतात. बरोबर आम्ही जास्त म्हणजे बी पेरत नाही अगोदर म्हणजे कधी लावलेलं आहे तर दरवर्षी ऑटोमॅटिक तिकडे रुजतात ना. हो ते कसे त्यांचे कांदे राहिलेले असले ना जमिनीत असतात ते आपोआप पावसाळ्यात येतात. आणि तुम्हाला पण माहित आहे अळूच्या पानांच्या अळूवड्या एक नंबर होतात. नाश्त्यासाठी एकदम भारी. किंवा अळूचं ना फतफत सुद्धा बनवतात. ह्या पानांचं सुद्धा बनवतात. पण आमच्याकडे खास करून तेरीच्या पानांचं बनवतात नाही. तेरीच्या पानांचं फतफत याच्या अळूवड्या आपण बनवूया कधीतरी रेसिपी. यांच्या आमच्या गावाला ना खास करून अळूवड्याच बनवल्या जातात. एकदम भारी लागतात जबरदस्त. पावसाळ्यात मध्ये भरपूर ही अळूची पानं येतात. आमच्या आजूबाजूला पण भरपूर झालेली आहेत अळूची पानं नाही. हो आजूबाजूला म्हणजे प्रत्येकाच्या अशा घरोघरी असतात अळूची पानं. ही भरपूर झाली ती बघा ना. इकडे पण आहेत त्या साईडला पण आहेत आतमध्ये पण आहेत तिकडे पण आहे बघा कशी झाली. तर हे पुढच्या साईडला कोणता रोपटा आहे. ही आपल्याकडे वांगी आहे तिथे. हा बघा वांग्याचा हा रोपटा आहे आणि मस्त झालाय. पावसाळ्यात जास्त करून ह्या भाज्या सर्व फुलतात आणि त्यांना पाणी पुरेसा मिळाला ना की चांगली वाढ पण होते. इथे वांग्याच्या कड्या आल्यात ना. हे बघा इकडे एक कडी तुम्हाला दिसेल. एक कडी आलेली आहे. सुरुवात होते. हा इकडे झालंय यार मोठा झालाय. हे बघा ह्याची साईज चांगली आहे. हे कशी पूर्ण लांब लचक वांग्याचा रोपटा आहे. हाता एवढे होतात नाही. हो एवढले मोठे आहेत. आजीने आम्ही आलो ना तेव्हा काढला होता पण तो खराब झाला होता. म्हणजे कसा तू जास्त टाइम ठेवला नाही की तो कुसतो. मग तर हा आपल्याला मला कदाचित खायला मिळेल ना. अजून 2-4 दिवस आहे. हा चांगली आहे जी साईज वाढेल याची मस्त होईल. इथे पण आहे अजून पण छोटे मोठे अशा कड्या आलेल्या आहेत. इथे काय होतंय. हा बघा इथे पण आले. इथे मस्त आलाय. हा बघ हा पण होईल मोठा होईल. आणि इकडे पण आहे बघा ह्या कशा लहान लहान कड्या आहेत इकडे त्या होते. मला वाटतं ना हे जाण्याच्या टायमाला 7-8 आपल्याला मिळतील. कड्यात आपल्याला दिसतात एवढ्या म्हणजे छोटे छोटे झाले. एक तर मोठा तो खायला मिळणारच आहे. ओके वाल्याच्या भाजीत टाकायला भेटला आता ना. आमच्याकडे तिथे त्यातले त्या सर्व आहे. हा इथं अननस पण त्याच्यातच आहे. खाली ना तुम्हाला दाखवतो आमच्याकडे ना अननसचा रोपटा सुद्धा आहे. बघा अरे दुसरा पण झाला काय. तो पण आहे तिथे. हा जुना आहे मला वाटतं. हा आता नवीन झालाय. इकडे अगोदर ना एकच लावला होता. बघा इथे ना आता 2 झालेले आहेत अशा प्रकारे. हाताला बघा काटे असतात त्याला काटे लागतील. असे 2 झालेले आहेत. मागे आम्ही ह्याच्यातून एक अननस झाला होता तर तो घेऊन गेलो होतो. एकदम भारी लागला. तर छान लागतं ते. हो मे मध्ये नॅचरली पिकवलेला अननस नाही कसला भारी लागतो. गावची कोणती पण गोष्टी घेऊन जा ना एक नंबर लागते. पूर्ण नॅचरली पिकवलेले असतात. इकडे बघता हा आपला अननस आहे आणि अननस वरती ना फुल पण व्हायला चालू झालंय बघा. एकदम मस्त फुल आलंय. आता जवळपास आपल्याला खायला मिळेल. त्याचा पुढे बघूया इथे कसं इथून जायला रस्ता नाही. इकडे बघूया त्या साईडला पण तुम्हाला दाखवतो काय काय सर्व झाडे आपण लावलेली आहेत ती. बघा या साईडला ना मी बोललेलो पुढच्या साईडला पण ही सर्व दालची भाजी आहे. ते बघा इकडे पण बांधण मस्त झालेली आहे. नाही झेंडूचा रोपटा कोणी लावला. बघा मोठ्यातला आहे. पण ते अजून झेंडू व्हायचे आहेत. झाले नाहीत ना म्हणजे मोठ्यातले आहेत ना म्हणून ते अजून मोठे झाले होत आहेत.
हे पण ना कसे असे बी वगैरे टाकली किंवा पक्ष्यांच्या तोंडातून पण पडत असतात बी वगैरे नेताना, त्याच्यामध्ये पण रुजतो ना. हे देवाचे आपण कसे हार आणतो ना, ते गोंडे इथे टाकतो, तर त्याच्यामुळे पण बरोबर बी राहते तर ते रुजत असणार. त्याच्यामुळे पण असे मस्त झाले तिकडे सर्व गोंड्याचे रोपटे आहेत. आणि या साईडला पण इकडे सर्व बघा हे मेन आपण लावलेले आहे, तिकडे सर्व बिया लावलेल्या आहेत. अशा प्रकारे असतं बघा खाली, त्याच्यामध्ये रुजला ना मेन इथूनच सर्व वेल वगैरे वरती मांडवाचे इथे सर्व आलेले आहेत. असा वरचा सर्व भाग आहे बघा कशा प्रकारे दिसते. आणि इकडे मला वाटतं मिरची होती ना, ही पण मिरची सुकली. ही पण मिरची बघा थोडीशी वरती पानं आहेत, पण ही पण सुकत आली होती. ही मला वाटतं नाही जगणार आता इथं, आता आयुष्य संपत आहे. तरी पण ह्याच्यावर बऱ्याच मिरच्या व्हायच्या. लहान मिरचीची साईज आहे ना, छोट्यातल्या मिरच्या एकदम मस्त होतात. इकडे पण बघा कारला झालाय. त्याचे कारले भरपूर मिळतील, पानाच्या आड पण लपलेले असतात ना. काढायला पाहिजे. काढायला होईल मस्त भाजी एका टायमाला. तिकडे पण झालाय तो बघ, तिकडे पण झालाय मस्त कारला. तिकडे ना एक कारला पिकलेला आहे, तर आई बोलली बियाणा काढते बघा. हे कशी एवढी साईज असते, ही साईज झाली ना बरोबर की ऑटोमॅटिक ते पिकतात. हे बघा बियाणा चांगला होईल कारला. हे ठेवा पुढच्या वर्षी कामाला येतात. वरती पण आहे पिकलेला आहे ना. हो तो बघ, तो पण मी काढून घेते. हे बघा जरा साईज मोठी झाली ना की ऑटोमॅटिक ते पिकायला लागतो, मग कशी त्याची भाजी करू शकत नाही आपण. तर मंडळी हा इकडे भेंडा बघा केवढा झालाय भेंडीवर. याची साईज बघा केवढी मोठी आहे. हा पूर्ण गावठी भेंडा आहे. आमच्या इकडे अंगणामध्ये ना अशा प्रकारे भेंड्यांची लागवड केली जाते बघा. इकडे पण मस्त मोठा आहे, एवढ्या साईजची मोठमोठी भेंडी होतात. इकडे ना आमच्या अंगणामध्ये अशी चिरड्याची रोपटी सुद्धा आहेत. आणि चिरड्याच्या रोपट्याची जी कडी असते ना, त्याची एक जादू तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे होत आहे. दाखव. हे बघा आईने अशी ओपन केलंय. ही कडी आहे, आई टच कर. हे बघा अशी राऊंड शेप मध्ये होते, ती पण मी दाखवतो. जरा टच केला ना अशी पीड भरते ती ऑटोमॅटिक. कशी होते बघा किड्यासारखी ना. किडा मी धरलाय पकडलाय. लहानपणी अशी आई खेळायची, आम्ही पण अशी खेळायचो. ह्याच्यामध्ये असे बरेचसे तुम्हाला कडी, मोठी कडी मिळाली ना त्यांची मस्त होते बघा. जरा टच केली स्प्रिंग सारखी होते बघा, टच केली. चला तर मंडळी आता ना आजीच्या इथे पण दाखवतो. आजीच्या मंगिलदारी ना आजीने पण वेगवेगळ्या भाज्यांची लागवड केलेली आहे, ते तुम्हाला दाखवतो. आता पावसाच्या टायमाला ना प्रत्येक जण आमच्या गावामध्ये त्यांच्या मंगिलदारी किंवा जिथे पण जागा असते ना तिथे वेगवेगळ्या भाज्यांची लागवड करते. बघा चला आलोय आता. इथे पण दालची भाजी लावलं ना. हे बघा ही सर्व ना दालची भाजी आहे. इकडे या साईडला पण आहे, वरच्या साईडला पण आहे. हे बघा. आणि ही चिबूरची आहे एक वेळ. ही बघ. चिबूळ नाही नकडे झालेला. चिबूळ आहे आणि तवसा आहे आणि काकडी. काकडी आणि चिबूडची वेल आहे एक. हे बघा अशा प्रकारे लांब पर्यंत आहे. नाही झाले. आणि चिबूड पण एक प्रकारचा फळच असतो, मोठ्या साईजचा भोपळ्यासारखा असतो. लहान साईजचा भोपळा कसा असतो तशा प्रकारे. तर तो पण छान लागतो नाही खायला. तो पण आता झाला की आम्ही तुम्हाला दाखवू कशा प्रकारे असतो ते. ह्या सर्व अशा बघा वेली गेलेल्या आहेत पूर्ण खालपासून वरपर्यंत, अशा आजीने लावलेल्या आहेत. हे कशा खालीच ठेवायला लागतात. ते कशी मोठी साईजचे असतात ना फळ, ते जमिनीला ठेवायचे म्हणजे कशी ती वेलीला बरोबर येतात. तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला आम्ही पूर्ण आमच्या अंगणातील वेगवेगळ्या भाज्या दाखवल्या. म्हणजे अंगणामध्ये काय काय झालेल्या. वांगीवरती वांगी आहे, त्याच्यानंतर भेंड्याची सर्व रोपटे, दाळची भाजी आहे, पडवलीवरती पडवस झालीत, कारलीवरती कारली झालेली आहेत. आणि दरवर्षी ना नेहमी पावसाळ्यामध्ये आम्ही अशा प्रकारे वेगवेगळ्या भाज्या लावतच असतो. तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.